नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बी.एड सी.ई.टी संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर NAP 2020 शैक्षणिक धोरण जे आहे, नवे शैक्षणिक धोरण, या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत. तर आजचा हा दुसरा महत्त्वाचा व्हिडिओ. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. ई शिक्षण ई लर्निंग साहित्यासाठी कोणती ऑनलाईन प्रणाली NAP 2020 शैक्षणिक धोरणामध्ये अधिक सक्षम केली जाणार आहे? ऑप्शन क्रमांक ए दीक्षा, पी म्हणजेच ब फेसबुक, व्हॉट्सअप आणि ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ दीक्षा. कारण का दीक्षा हे डिजिटल, लक्षात घ्या, याच्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. त्याचबरोबर टीचर्स ट्रेनिंग देखील घेतली जातात. त्यामुळे लक्षात घ्या, ई लर्निंग साहित्यासाठी ऑनलाईन प्रणाली अधिक सक्षम केली जाणार आहे. ती आहे दीक्षा पोर्टल. प्रश्न क्रमांक 32 अंगणवाडी सेविकांना किती कालावधीचे ECCE प्रशिक्षण दिले जाईल? तर याच्यामध्ये 1 महिना, दुसरा ऑप्शन आहे 6 महिने किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा, 2 वर्ष 15 दिवस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 6 महिने किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा. तर अंगणवाडी सेविकांचे कौशल्य वाढवण्यासाठी ज्यांच्याकडे 10+2 म्हणजेच 12वी पर्यंतचे जे शिक्षण आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी शिक्षण आहे, तर अशा सर्व अंगणवाडी सेविकांना नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 6 महिने किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर 33वा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी स्थापन होणारे केंद्र त्याला काय म्हणतात? प्रकाश मधील पीचा अर्थ काय आहे? तर प्रकाश ही कन्सेप्ट आहे, सगळ्यांना माहिती पाहिजे. याचा ऑप्शन क्रमांक ए परफॉर्मन्स, दुसरा आहे प्रायमरी, तिसरा ऑप्शन आहे पब्लिक आणि चौथा ऑप्शन आहे प्रोग्रेस. तर सगळ्यांना प्रकाश ही जी कन्सेप्ट आहे, तर प्रत्येक अक्षराचा अर्थ माहिती पाहिजे. पी म्हणजेच लक्षात घ्या परफॉर्मन्स, ए म्हणजे असेसमेंट, त्यानंतर आर म्हणजेच रिव्ह्यू आणि त्यानंतर ए म्हणजेच ॲनालिसिस, त्यानंतर के म्हणजे नॉलेज आणि एच म्हणजे होलिस्टिक. म्हणजे याच्यामध्ये प्रकाश म्हणजेच परफॉर्मन्स, असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे या प्रकारचा अर्थ होतो. त्याच्यामधला PA जो अर्थ आहे, तर याचा फुल फॉर्म आहे परफॉर्मन्स. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ परफॉर्मन्स. प्रश्न क्रमांक 34 शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लँग्वेज फॉर्म्युला लागू करताना कोणाची निवड अंतिम असेल? ऑप्शन क्रमांक ए केंद्र सरकार, बी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थी. तर या ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन आहे राज्य शासन. तर त्रिभाषा सूत्र लागू करताना कोणती भाषा शिकवायची याचा सर्व निर्णय राज्य शासनांतर्गत घेतला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. प्रश्न, धोरणानुसार कोणत्या प्राचीन भारतीय भाषांचा अभ्यास पर्यायी म्हणून उपलब्ध असेल? याच्यामध्ये पाली आणि प्राकृत, पार्शियन, संस्कृत किंवा वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, या सर्व भाषा आहेत, त्या सर्व भाषांचा अभ्यास पर्यायी म्हणून उपलब्ध असणार आहे. त्याला आपण ऑप्शनल असे म्हणतो, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड सर्व भाषा. प्रश्न 36वा, भाषा संवर्धनासाठी IITI ही संस्था काय काम करणार आहे? ऑप्शन क्रमांक अ तंत्रज्ञान शिक्षण, दुसरा पर्याय आहे भारतीय भाषांतर आणि अर्थ लावणे, तिसरा ऑप्शन आहे क्रीडा विकास आणि चौथा ऑप्शन आहे परदेशी भाषा शिकवणे. तर या पर्यायांपैकी IITI ही संस्था जे काम करणार आहे त्याचं अचूक उत्तर आहे भारतीय भाषांतर आणि अर्थ लावणे. तर ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशनची स्थापना भारतीय भाषांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवाद करण्यासाठी या संस्थेची स्थापना NAP 2020 अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यामुळे करण्यात आलेली आहे, म्हणून ही संस्था भारतीय भाषांतर आणि अर्थ लावणे, लक्षात घ्या, हे काम करेल. ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 37वा, दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कोणते विशेष धोरण NAP अंतर्गत असणार आहे? त्यांना वेगवेगळ्या शाळेत ठेवणे, समावेशक शिक्षण,
त्याचबरोबर केवळ घरून शिक्षण वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कारण का सध्या समावेशी शिक्षा आहे या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला गेल्याने दिव्यांग मुलांना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच शिक्षण देणे हे NAP धोरणांतर्गत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 38 मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता निधी तयार केला जाईल? एक कन्यादान फंड, जेंडर इन्क्लुजन फंड, त्यानंतर महिला शिक्षण निधी आणि सावित्रीबाई फुले फंड. तर 38वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर आहे जेंडर इन्क्लुजन फंड. हा जो निधी आहे तो यामार्फत तयार केला जाणार आहे. तर मुलींच्या आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा फंड NAP 2020 अंतर्गत तयार केला जाणार आहे. प्रश्न 39वा, नॅशनल कॅडेट कॉर्प्स NCC चा समावेश उच्च शिक्षणात कशा प्रकारे होईल? एक आहे अनिवार्य लष्करी शिक्षण, दुसरा पर्याय आहे जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट कोर्स, त्यानंतर केवळ अतिरिक्त उपक्रम, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यामध्ये जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट कोर्स. तर लक्षात घ्या, NCCला उच्च शिक्षणात एक ऐच्छिक विषय म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आणि लक्षात घ्या की या विषयाला इलेक्टिव्ह विषय म्हणून क्रेडिटसह समावेश केला जाणार आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 40वा, SEDG या शब्दाचं संक्षिप्त रूप काय आहे, म्हणजे त्यांचं फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक अ सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप असा पहिला पर्याय आहे, दुसरा आहे साऊथ एज्युकेशन डेव्हलपमेंट ग्रुप, तिसरा आहे स्कूल एज्युकेशन डिलिव्हरी गेट, त्यानंतर स्मॉल एज्युकेशन डेव्हलपमेंट गोल्स. अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप. तर SEDG या शब्दाचा फुल फॉर्म आपल्याला पाहता येणार आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की सामाजिक जो SEDG आहे हा याचा अर्थ होतो सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गट आहे ज्यांच्या शिक्षणावरती विशेष लक्ष दिलं जाणार आहे, याचा हा अर्थ मराठीमध्ये आपल्याला पाहता येईल. 41वा प्रश्न, शाळांचे प्रशासन सुधारण्यासाठी अनेक शाळांना मिळून काय तयार केला जाणार आहे? अनेक शाळांचा समूह जो आहे त्याला काय म्हटलं जाणार आहे? स्कूल बोर्ड, स्कूल कॉम्प्लेक्स, एज्युकेशन हब, झोनल ऑफिस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्कूल कॉम्प्लेक्स. ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि संसाधने सामायिक करण्यासाठी अनेक शाळांना मिळून एक स्कूल कॉम्प्लेक्स NAP 2020 अंतर्गत बनवला जाणार आहे. प्रश्न 42वा, NAP 2020 नुसार प्रौढ साक्षरतेचे अडल्ट एज्युकेशनचे प्रमाण किती टक्के करायचे आहे? 80%, 90%, 100%, 95%. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क 100%. कारण का 100% जे प्रौढ शिक्षण आहे हे NAP 2020चं महत्त्वाचं ध्येय आहे. प्रश्न 43, NAP 2020 लागू करण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. NAP 2020 लागू करण्याची घोषणा करणारे पहिले राज्य महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब कर्नाटक. तर NAP 2020 लागू करण्याचे जे पहिलं राज्य आहे ते कर्नाटक आहे. भारतातील कर्नाटक हे पहिले राज्य आहे. प्रश्न 44वा, कोणत्या वर्षापासून BEd प्रवेशासाठी 4 वर्षाचा एकात्मिक कोर्स सुरू होईल? 2022 पासून, 25 पासून, 2030 पासून, 2040 पासून. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की साधारणतः 2025 पासूनच लक्षात घ्या सुरू होण्याची शक्यता होती, परंतु अजून अंमलबजावणी नाही आहे. पण ज्यावेळी NAP धोरण निश्चित करण्यात आलं तर त्यावेळी 2025 असा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या शिक्षक सक्षम करण्यासाठीचा जो कोर्स आहे BEd 4 वर्षाचा जो इंटिग्रेटर कोर्स आहे तो 2025 पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. 2030 पर्यंत तो कंपल्सरी
कंपल्सरी होणार आहे अशी माहिती या NAP 2020 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 2025 या वर्षापासून सुरू झालेला आहे अंमलबजावणी कंपल्सरी 2030 पासून कंपल्सरी हा विषय असणार आहे. प्रश्न 45 भारतीय उच्च शिक्षण आयोग याची CIचे किती अनुलंबन व्हर्टिकल्स किंवा स्तंभ आहेत? या पहिला पर्याय 2, दुसरा पर्याय 3, 4 किंवा 5. तर या प्रश्नाचं यामधलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 3. तर भारतीय उच्च शिक्षण आयोग HECIचे एकूण 3 स्तंभ आहेत. याच्यामध्ये लक्षात घ्या पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 43वा प्रश्न नवीन धोरणानुसार शालेय स्तरावर कोणत्या इयत्तेत सार्वजनिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत? केवळ 10वी आणि 12वी, 3री, 5वी आणि 8वी, प्रत्येक वर्षी किंवा 1ली ते 8वी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये शैक्षणिक स्तरावरती वार्षिक ज्या कॉमन परीक्षा घेतल्या जाणार आहेत याच्यामध्ये पर्याय क्रमांक ब 3री, 5वी आणि 8वी तर या वर्गांसाठी सार्वजनिक म्हणजेच कॉमन स्तरावरती परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. तर लक्षात घ्या शालेय शिक्षणामध्ये मूल्यमापनासाठी इयत्तांमध्ये बोर्डासारख्या जशा परीक्षा होतात तशाच प्रकारे 3री, 5वी आणि 8वी अशा प्रकारच्या सार्वजनिक परीक्षा म्हणजेच कॉमन परीक्षा घेण्याचे नियोजन NAP 2020 मध्ये करण्यात आलेलं आहे. नंतर 47वा प्रश्न आहे MERU मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज यांचे स्वरूप काय असणार आहे? केवळ तांत्रिक विद्यापीठे, IIT, IIMच्या धर्तीवर सर्व विषय असणारी जागतिक दर्जाची विद्यापीठे, केवळ ग्रामीण विद्यापीठे, केवळ खाजगी विद्यापीठे. प्रश्न 47 आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या ब IIT, IIM यासारख्या धर्तीवर सर्व विषय असणारी जागतिक दर्जाची विद्यापीठे यांची स्थापना करणे हा महत्त्वाचा लक्षात घ्या. ही जी विद्यापीठे असणार आहेत ती जागतिक दर्जाची असणार आहेत तर याचे स्वरूप हे असणार आहे. प्रश्न 48 शाळांच्या मानांकनासाठी राज्यस्तरावरती कोणती संस्था स्थापन होईल? मानांकन म्हणजेच मूल्यमापन किंवा जे स्तर ठरवले जातात यासाठी पहिला ऑप्शन आहे SCERT, त्यानंतर SSA म्हणजे स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटी, त्यानंतर MSBSHSE, त्यानंतर डायट. तर अशा प्रकारे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब SSSA म्हणजे स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटी म्हणजे शाळांचा जो दर्जा ठरवणार किंवा गुणवत्ता मापनासाठी मूल्यमापनासाठी राज्यस्तरावरती या संस्थेची स्थापना NAP 2020 अंतर्गत होणार आहे. प्रश्न 49वा त्रिभाषा सूत्रात कोणती अट पाळणे अनिवार्य आहे? तिन्ही भाषा भारतीय असाव्यात, किमान 2 भाषा भारतीय असाव्यात, किमान इंग्रजी ही अनिवार्य भाषा असावी, संस्कृत ही सक्तीची असावी. तर याच्यामध्ये त्रिभाषा जे सूत्र आहे तर यामध्ये अचूक उत्तर यामध्ये पाहू शकता की किमान 2 भाषा भारतीय भाषा असणे गरजेचे आहेत. NAP 2020 अंतर्गत त्रिभाषा सूत्राला मान्यता देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये किमान 2 भाषा भारतीय असणे गरजेचे आहेत. म्हणजेच एक हिंदी, मराठी आणि तिसरी भाषा इंग्रजी असली तरी चालणार आहे. प्रश्न 50वा शिक्षणात सार्वजनिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट वाढवण्याचे कारण काय? केवळ सरकारी तिजोरी भरणे. दुसरा ऑप्शन आहे उच्च दर्जाचे शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी, खाजगी शाळा बंद करण्यासाठी, शिक्षकांचे पगार कमी करण्यासाठी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहू शकता, तुम्ही सहज देऊ शकता. ऑप्शन क्रमांक ब उच्च दर्जाचे शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणे हेच शिक्षणात सार्वजनिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट वाढवण्याचं महत्त्वाचं कारण आहे. प्रश्न 51 जागतिक टॉप 100 म्हणजेच टॉप जे लेवलचे 100 विद्यापीठ आहेत तर या विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यासाठी काय केले जाणार आहे? त्यांना बंदी घातली जाईल, त्यांना कायदेशीर सवलत आणि प्रोत्साहन दिले जाईल, केवळ ऑनलाईन परवानगी दिली जाईल, यापैकी नाही. तर या विद्यापीठांना भारतामध्ये कॅम्पस उघडण्यासाठी कायदेशीर सवलत आणि प्रोत्साहन दिले जाईल, जेणेकरून त्याचा दर्जा वाढवण्यासाठी सवलत आणि प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रश्न 52वा
NAP 2020चे अंतिम उद्दिष्ट काय आहे? भारताला साक्षर बनवणे, भारताला जागतिक व ज्ञान महासत्ता बनवणे, त्याला ग्लोबल नॉलेज सुपर पॉवर असे म्हटलं जातं. केवळ नोकऱ्या निर्माण करणे, परदेशी शिक्षण पद्धतीची नक्कल करणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की भारताला जागतिक महासत्ता, त्याला ज्ञान महासत्ता बनवणे असं देखील म्हटलं जातं. तर हेच अंतिम उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार तशी तरतूद NAP 2020मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न 53वा. NAP 2020नुसार शाळांमध्ये बालवाटिका हा टप्पा कोणत्या वयोगटासाठी असणार आहे? ऑप्शन ए 2 ते 3 वर्ष, 5 ते 6 वर्ष, 3 ते 4 वर्ष, 4 ते 5 वर्षे. तर लक्षात घ्या NAP 2020मध्ये पाहू शकता की 5 अधिक त्याच्यानंतर 3 अधिक 4 अशा प्रकारचा रचनासूत्र आहे आणि याच्यामध्ये बालवाटिका हे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक क आहे 3 ते 4 वर्ष या वयोगटामध्ये येतं आणि यामध्ये 3 ते 4 वर्ष वयोगट हा जो आहे तो हा बालवाटिका या अंतर्गत येतो. त्यामुळे क हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 53वा. नवीन धोरणात परख या संस्थेची स्थापना कोणत्या स्तरावरील मूल्यमापनासाठी केली जाणार आहे? केवळ उच्च शिक्षण, केवळ प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण आणि केवळ तांत्रिक शिक्षण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या की परख जे आहे तर या परख संस्थेची स्थापना ऑप्शन क्रमांक क शालेय शिक्षणाची जे शिक्षण आहे तर या स्तरावरील मूल्यमापन करण्यासाठी या परख या संस्थेची स्थापना केली जाणार आहे. 54वा प्रश्न. उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी कोणती सर्वोच्च संस्था स्थापन केली जाईल? नॅशनल रिसर्च फाउंडेशन, NRF, काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च, इंडियन रिसर्च अकादमी, उच्च शिक्षण संशोधन केंद्र. तर 54वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF. तर ही जी संस्था आहे तर या संस्थेला संशोधनाची संस्कृती विकसित करण्यासाठी NRF हे तर ही जी संस्था आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन तर ही संस्था आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी स्थापन केली जाणार आहे. प्रश्न 55वा. NAP 2020नुसार बहुविद्याशाखीय शिक्षण म्हणजे काय? तर याला म्हणतात मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजे काय? केवळ विज्ञानाचा अभ्यास करणे, एकाच वेळी विविध विषयांचा उदाहरणार्थ भौतिकशास्त्रासोबत संगीत अशा अनेक विषय एकत्रित अभ्यास करण्याची संधी, त्यानंतर केवळ एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणे, परदेशी भाषा अनिवार्य करणे. तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 55 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब एकाच वेळी विविध विषयांचा म्हणजेच अनेक कौशल्य आहे विद्यार्थी आत्मसात करू शकतो म्हणून उदाहरणार्थ भौतिकशास्त्रासोबत संगीत या विषयाचा अभ्यास करण्याची संधी तर हे बहुविद्याशाखीय शिक्षण या अंतर्गत तरतूद आहे. प्रश्न 56वा. शालेय शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर कोडिंग शिकण्यास सुरुवात केली जाईल? NAP 2020नुसार तर पहिला पर्याय आहे पायाभूत स्तर, फाउंडेशनल, प्रारंभिक स्तर, त्यानंतर मध्यम स्तर, मिडल स्टेज 6वी ते 8वी आणि चौथा ऑप्शन आहे माध्यमिक स्तर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कोडिंग जो आहे तो इयत्ता मिडल स्टेज म्हणजे 6वी ते 8वी वर्गापासून NAP 2020नुसार सुरुवात केली जाणार आहे. प्रश्न 57वा. नवीन धोरणात शिक्षकांसाठी सतत व्यावसायिक विकास CDP अंतर्गत वर्षातून किमान किती तास प्रशिक्षण अनिवार्य आहे? 25 तास, 50 तास, 75 तास, 100 तास. तर कमीत कमी प्रशिक्षण आहे 50 तास असणे गरजेचं आहे. प्रत्येक विषय शिक्षकाने संबंधित विषयाशी निगडीत अनेक पोर्टल आहेत, दीक्षा असेल तसेच इतर ट्रेनिंग सेंटर आहेत. ऑनलाईन ट्रेनिंग तुम्हाला कमीत कमी 50 तासांचं पूर्ण करणे गरजेचं आहे. 58वा प्रश्न. नॅशनल मिशन ऑन फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी FLN अंतर्गत कोणत्या इयत्तेपर्यंत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे? इयत्ता 5वी, इयत्ता 8वी, इयत्ता 3री, इयत्ता 2री. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे
तर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, कारण का 2025 पर्यंत इयत्ता 3री पर्यंतच्या प्रत्येक मुलाला NAP अंतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे गरजेचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या की फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी मूलभूत संख्याज्ञान जमलं पाहिजे. तर हे ऑप्शन याचं अचूक. तर पर्याय क्रमांक क हा अचूक पर्याय आहे. 59. पदवी शिक्षणामध्ये 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणती पदवी मिळेल? पदवी शिक्षणामध्ये 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर पदविका, प्रमाणपत्र, त्यानंतर बॅचलर पदवी आणि संशोधनासह पदवी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर ज्यावेळी पदवी शिक्षणामध्ये 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना संशोधनासह डिग्री विथ रिसर्च देखील मिळणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या की पदवी प्लस 3+1 वर्ष अशा प्रकारचा हा एकत्रित कोर्स आता NAP अंतर्गत असणार आहे. त्यामुळे 4 वर्ष जर पूर्ण केली म्हणजेच पदवी शिक्षणामध्ये 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि प्लस 1 वर्षाची पदवी जर असेल तर विद्यार्थ्याला संशोधनासह पदवी म्हणजे डिग्री विथ रिसर्च मिळणार आहे. पुढचा प्रश्न NAP 2020मध्ये सुचवलेले विद्यांजली पोर्टल कशाशी संबंधित आहे? केवळ शिक्षकांसाठीचे ॲप, स्वयंसेवक आणि निवृत्त शिक्षकांना शाळांना मदत करण्यासाठीचे व्यासपीठ, ऑनलाईन परीक्षेचे पोर्टल, मुलांच्या शिष्यवृत्तीसाठीचे पोर्टल. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, कारण का विद्यांजली हे पोर्टल आहे. स्वयंसेवक असतील, निवृत्त शिक्षक असतील किंवा शाळा असतील तर यांना मदत करण्यासाठीचं व्यासपीठ विद्यांजली पोर्टलमार्फत हे काम केलं जातं. प्रश्न 61वा नवीन धोरणानुसार भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी कोणती अकॅडमी स्थापन करण्याची शिफारस केली आहे? भारतीय अनुवाद आणि व्याख्या संस्था, केवळ मराठी अकादमी, हिंदी भाषा परिषद, आधुनिक भारतीय भाषा केंद्र. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक अ. भारतीय अनुवाद आणि व्याख्या संस्था IITI या संस्थेची स्थापना भारतीय भाषा असतील तर यांच्या संवर्धनासाठी केली जाणार आहे. म्हणजेच यांची स्थापनेची शिफारस NAP 2020 अंतर्गत केली गेलेली आहे. तर अशा प्रकारे NAP 2020 अंतर्गत प्रश्न सराव पाहिला तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.